व्यक्तींना संभाळता संभाळता तारेवरची कसरत होती. एक कुटुंब संभाळता. इथे मात्र ब्रह्मांडाचा मालक एका नव्हे तर अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. त्या ब्रह्मांडाच्या मालकाच्या लीला सुद्धा अनंत असतील ना. फार वर्षापूर्वीचा प्रसंग. मनामध्ये इच्छा निर्माण झाली, अक्कलकोटात जावं आणि स्वामी बाबांना दर्शन करून स्वामींच्या चरणावर लीन होऊन पुन्हा या. इच्छा मनात प्रकट केली होती खरी, पण जाण्याचं निश्चित नव्हतं. खरं तर त्या अक्कलकोटात पोहोचायचं म्हणजे हे तुम्ही आम्ही नसतं ठरवायचं. त्या माझ्या स्वामी महाराजांनी तुम्हाला बोलवावं लागतं. अक्कलकोट वही जाते हैं जिन्हें खुद स्वामी बाबा पुकारते. त्यांनी बोलवलं पाहिजे तर आम्ही जाणार. माझ्या मनात इच्छा असून उपयोग नाही. त्या भगवंताने मला बोलवलं पाहिजे. आणि ज्यार्थी भगवंत तुम्हाला बोलवतो की नाही, त्यार्थी भगवंत तुम्हाला भेट देतोच. त्या अक्कलकोट मधली भेट मी आज तुम्हाला सांगणार. जणू काही स्वामी महाराजांची आज्ञा झाली आणि अक्कलकोटला निघालो. माझ्या बरोबर काही ठराविक म्हणजे काही शिष्य आणि स्वामी सेवकांना घेऊन मी अक्कलकोटास पोहोचलो. जाईपर्यंत मनाच्या हृदयाच्या अंतःकरणामध्ये एक आणि एकच इच्छा होती, मी माझ्या स्वामी रायांना कधी भेटेल, मी माझ्या माई माऊलीला कधी भेटेल, मी माझ्या स्वामी बाबांना कधी भेटेल, कसे असतील ते. त्या अंतःकरणामधल्या भावना आणि तो भाव शुद्ध केवळ आणि केवळ स्वामींची भेट व्हावी हा घेऊनच आम्ही प्रवासात निघालो. अक्कलकोटच्या वेशीपर्यंत पोहोचलो आणि अक्कलकोटच्या वेशीपर्यंत पोहोचल्यानंतर वटवृक्ष मंदिराकडे आम्ही प्रस्थान केलं. त्या भूमीमधली नवचैतन्य आणि निर्माण झालेली त्या अक्कलकोट मधली ऊर्जा जी होती ना महाराज, अक्कलकोट म्हणजे माझ्यासाठी माहेर होतं. माहेर एक सासूरवाशीन जर का माहेरात आली ना तर आईच्या कुशीत जाऊन धायमाय करून रडते, तसं ते अक्कलकोट होतं माझ्यासाठी. मी माझ्या अक्कलकोट मध्ये पाऊल ठेवला तो मला जणू काही माझ्या माहेरातली सगळी लोक भेटावी तसे स्वामी आणि स्वामी सेवक भेटतात. इतकं इतकं अलौकिक अक्कलकोट आहे, इतकं इतकं अलौकिक अक्कलकोट आहे. त्या अक्कलकोट मध्ये अन्नछत्रातून प्रवास केल्यानंतर दोन्ही बाजूला काही दुकान आहेत आणि त्या दुकानामधून काही मंत्रांचे स्वर चालू होते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण घेत घेत अंतःकरणामध्ये नामस्मरण करत करत आम्ही महाराजांच्या मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या महाद्वारावर पोहोचलो. महाद्वारामध्ये पोहोचलो, दर्शन केलं, नतमस्तक झालं महाद्वाराला. आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश केला की नाही, त्या वटवृक्षाकडे पाहिलं की त्या वटवृक्षातले स्वामी दिसायला सुरुवात. त्या वटवृक्षातले महाराज तुम्हा मला जणू काही तुमच्या आणि माझ्यासाठी त्या स्वागतासाठी जणू काही उभे आहे. जसा पंढरीचा पांडुरंग विठीवर उभा आहे तसा माझा स्वामी राया भक्तांची
उरावरी भेट घेण्यासाठी त्या वटवृक्षातून पाहत असतो. त्या वटवृक्षाची कोमल अशी छाया, त्या वटवृक्षातली पाहता क्षणी महाराजांचं संपूर्ण चरित्र या नयनांवर, मनपटलावर अगदी चित्रफितीप्रमाणे धाव घेत. पुढे गेलो की औदुंबर भेटत. औदुंबर की ज्या औदुंबरामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश राहतात, त्यांना कडाडून मिठी मारली. ती मिठी महाराज प्रत्यक्ष देवाने कुशीत घेतल्याचा अनुभव देते. इतका पावन आणि पवित्र असा त्या ठिकाणचा औदुंबर वृक्ष आहे. प्रदक्षिणा पूर्ण करून आम्ही अक्कलकोट मधल्या गणपती मंदिर प्रवेश केला. गणपतीचं देवादिदेव महादेवाचं दर्शन केलं आणि मुख्य मंदिरामध्ये प्रवेश केला. किती सुंदर आहेत स्वामी, किती गोड आहेत स्वामी. अरे त्या वटवृक्षाखालच्या स्वामींकडे पाहिलं की नाही, एका क्षणात नजरेला नजर लागता, क्षणी ध्यान लागतं, समाधी लागावी अशी भावमुद्रा स्वामींची पाहिली. मी मनोमनी हरवून गेलो. भक्तीची समाधी लागली. ती भक्तीची समाधी अशी होती महाराज की नास्तिकातला नास्तिक जरी त्या स्वामींच्या मंदिरात आला तरी आपसूक त्याच्या मुखातून स्वामी समर्थ नामस्मरण निघतं. त्याला भक्तीची साधना, भक्तीची समाधी होणार. तिथं पाषाणालाही लागते. तिथे दर्शन वगैरे केलं आम्ही. महाराजांच्या मंचका निद्रा शयनरूपमध्ये, शयन कक्षामध्ये त्या मंचकावर असलेल्या स्वामींची सेवा करून आम्ही बाहेर आलो. अक्कलकोटची तिथली यात्रा पूर्ण करून आम्ही समाधी मठामध्ये आलो. पण या सगळ्या दर्शनाच्या प्रवासामध्ये एक व्यक्ती मात्र माझ्या मागे आणि पुढे सातत्याने मला दिसत होती. का कोण जाणे ती माझ्या मागे लागती का केवळ योगायोग हे मला कळलंच नाही, कारण मी त्याच्याकडे पाहिलंच नव्हतं. फक्त अस्पष्ट नजरेने तो माझ्या मागे पुढे कुठेतरी मला तो दिसत होता. 6-6.5 फुटाची उंची त्याची, वृद्धावस्था आहे, पांढरी शुभ्र झालेली दाढी त्याची, भालप्रदेशावर गोपीचंदन टिळाचे 3 पट्टे त्यांनी त्रिपुंडी लावलेली, अंगावर थोडी मलकी कपडे होते, जीर्ण झाल्यामुळे काठीचा आधार घेत तो बाबा. मी जिथे जिथे स्वामींच्या दर्शनाच्या अनेक अक्कलकोट मधल्या लीला स्थानावर जाईल त्या त्या ठिकाणी तो मला दिसायचाच. मी महाद्वाराच्या वटवृक्षाच्या महाद्वारापाशी त्यांना प्रथम पाहिलं, पण तो समाधी मठाच्या महाद्वारात सुद्धा होताच. आम्ही मात्र गाडीने प्रवास केला. जीर्ण झालेल्या माणसाला जर का ज्याचं वय किमान मला असं वाटतं त्या बाबांचं वय 60-65च्या घरात असावं, ज्या अर्थी त्यांना चालण्यासाठी काठीचा आधार घ्यावा लागतो त्या अर्थी हे वयोवृद्ध जातक हे बाबा आपल्या अगोदर पोचतीलच कसे, हा विचार माझ्या मनाला स्पर्श करून गेला. आणि महाद्वारामध्ये त्यांना पाहिल्यानंतर हा प्रश्न मला पुन्हा अंतःकरणामध्ये निर्माण झाला. तरी मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं ना. तो माणूस मला महाद्वारामध्ये तिथेही त्याने काही मागितलं नाही. यदा कदाचित तो याचक असेल असं मी समजलं, पण याचक असता तर त्याने काहीतरी मागावं ना.
पण तो याचक नव्हता, कारण समाधी मठाच्या महाद्वारामध्ये तोच बसलेला, तीच पद्धत, जी पद्धत प्रत्यक्षात त्या ब्रह्मांडाच्या मालकाची बसण्याची होती. इतकं साधं सुद्धा माझ्या लक्षात आलं नाही. मी मात्र समाधी मठामध्ये पोहोचलो. समाधी मठामध्ये पोहोचलो. त्या समाधीवर नतमस्तक झालं, दर्शन केलं, मनाने संतुष्ट होऊन प्रदक्षिणा घातल्या, प्रदक्षिणा पूर्ण केली आणि औदुंबराच्या पूर्ण प्रदक्षिणा झाल्यानंतर मी माझ्या पायातलं उपानह महाद्वारापाशी ठेवले होते. ते पुन्हा उपानह घालावे या हेतूने मी तिथे पोचलो. तर तो बसलेला, तिथे बसलेले जे बाबा होते, त्या बाबांनी मला एक प्रश्न केला. जीर्ण झालेला आवाज होता. तो आवाज आजही माझ्या कानामध्ये, अमृत साठावं असं तो आवाज आजही माझ्या कानामध्ये. इतका गोड साध मला माझ्या आईने सुद्धा घातली नव्हती, इतकी गोड साध त्या बाबांनी मला दिली. बाबा, ए बला, ऐकलंस का रे? मी हबकलो, मी दबकलो, मी थरथरलो, मी घाबरलो, मी अचंबित झालो आणि इकडे तिकडे पाहतो तर काय आवाज कुठून येतो. भगव्या कलरची शाल घेतलेली डोक्यावर, मी उपाना माझ्या पायामध्ये घातले आणि पुन्हा तोच आवाज आला. ए बला, ऐकलंस का रे? मी माझी भिरवणारी नजर ज्या ठिकाणातून जिथून आवाज येतो त्या ठिकाणा जाऊन स्थिरावली आणि समोर ते प्रत्यक्ष ते जीर्ण आणि भगवी शाल अंगावर घेतलेली वय झालेले बाबा, त्यांच्या कपाळावर त्रिपुंडी लावलेली, 60, 65, 70चं वय असावं यदा कदाचित, पण यत्किंचित सुद्धा थकवा त्या बाबांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हतं. तेज भयंकर ओसंडून वाहत होतं. कपडे मळलेली होती, पण तेज मात्र त्या माणसाचं, त्या जातकाचं, त्या बाबांचं इतकं भयंकर होतं की ते पाहून मी थक्क झालो. हिरा कोळशाच्या खाणीत जरी लपवला की नाही, तरी त्याचा प्रकाश मात्र सर्वत्र आणि सर्वत्र पसरत असतो. ब्रह्मांडाच्या मालकाचा जणू काही तो प्रकाश होता की नाही, तो ते तेज त्या बाबांच्या चेहऱ्यावर मला दिसत होता. त्यांनी आवाज दिला मला, परंतु मी ऐकलं नाही. खरं सांगू, आज मला तुम्हाला सांगायचंय, या प्रवचन मालिकेतून स्वामींचा पत्ता तुम्हाला सांगायचा. स्वामी तुम्हाला सांगायचा. स्वामी महाराज कधी, कोणत्या क्षणी, कसे, कोणत्या अवतारात भेटतील हे मला सांगायचं आहे. मी मात्र तिथून निघालो आणि त्याच अक्कलकोटमध्ये स्वामींनी बाळप्पा महाराज, जो स्वामींचा भक्त होता, त्यांना त्या काळामध्ये आदेश दिला होता की गुरुमंदिर मान. आणि त्या बाळप्पा महाराजांच्या मठामध्ये, गुरुमंदिरामध्ये मी दर्शनाला निघालो. आम्ही पायी निघालो. समाधी मठापासून गुरुमंदिरापर्यंत पोहोचल्यानंतर भव्य आणि दिव्य अशी ती दगडी अशी महाद्वार आहे. त्या महाद्वारामध्ये पुन्हा तेच बाबा तिथंच बसलेले, तीच बैठक, तेच हास्य, तेच तेज. आता मात्र मी मंदिरात नाही गेलो. मला हा प्रश्न सातत्याने सतावत होता.
की मला वटवृक्षाच्या महाद्वारात हेच बाबा भेटले, मला समाधी मठाच्या महाद्वारात हेच बाबा भेटले, आणि आता गुरुमंदिरात सुद्धा हेच बाबा भेटले. मी माझ्या आधी हे बाबा वारंवार तिथे येऊन पोचतात, हा योगायोग नाही हे मला तिथे जाणवलं. आणि आता मात्र मी त्या बाबांच्या पायी तिथे पोचलो आणि बाबांना प्रश्न केला, बाबा कोण आहात आपण? मी जिथे तिथे जाईल का नाही तिथे तिथे महाराज बाबा तुम्ही मला दिसताय, कोण आहेत बाबा तुम्ही? किमान मला तुमचं दर्शन तरी द्या. बाबांनी बसताना मात्र एक अनोखी बैठक, एक पायाची मांडी घातलेली, एक पाय वरती घेतलेला आणि अंगावर त्यांनी भगवी शाल घेतली होती. अशी शाल घेतली होती की त्यांचा चेहरा मात्र अर्धाच दिसत होता. म्हणून मी बाबांना म्हटलं, बाबा मला तुमची सुमुख पाहायचंय, मला दर्शन द्या. बाबांनी मात्र शाल काढली नाही अंगावरची. मी बाबांजवळ बसलो. मोठ्या प्रेमाने मला असं वाटलं, यदा कदाचित मला यत्किंचित सुद्धा वाटलं नाही की माझ्या समोर माझ्या स्वामी बसले. कारण मी आणि आम्ही फक्त आणि फक्त मंदिरातच देव पाहिला, पण तो मंदिरातला देव कधीतरी आपल्यासाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी तो बाहेर येतो हे मात्र तुम्ही आम्ही सगळे विसरून जातो. छोटीशी सुद्धा म्हणत मला या भगवंताच्या अक्कलकोट बुद्धीच्या कोशामध्ये कधी स्पर्श करून गेले. मी बाबांना विचारलं, बाबा आपण जेवलात का? आपल्याला भूक लागली का? बाबा एक शब्द बोलले, एकही शब्द बोलले. माझ्यावर माझ्या काही आलेले जे काही सहकारी होते ते म्हणे, दर्शनाला आपण जाऊया ना, तू का कशासाठी बसलाय इथे? मी त्यांना म्हणालो, तुम्ही आत व्हा, मी काही क्षणामध्ये आलो. आणि बाबांच्या चरणावर नतमस्तक झालो. मी खूप वेळा त्यांच्याबरोबर बोललो, पण एकही शब्द ते बाबा बोलले नाहीत माझ्यावर. मी गुरुमंदिरात गेलो, दर्शन केलं आणि जाताना निघणारच पुन्हा तोच आवाज आला. जो आवाज मला वटवृक्षा मंदिराच्या महाद्वारात आला, जो आवाज मला समाधी मठाच्या महाद्वारात आला, तोच आवाज मला गुरुमंदिराच्या महाद्वारात आला. मला ऐकलंच काय? आता मात्र मी ऐकलं होतं, आता मला खात्री होती आणि पटकन खाली बसून म्हटलं, बाबा बोला ना. आणि बाबांनी त्यांच्या अंगावर घेतलेली भगवी शाल काढून खांद्यावर घेतले. मडकं घातलेलं होतं, अंगावर फक्त भगवी शाल, गळ्यामध्ये एक रुद्राक्षाची माळ. मी त्यांच्याकडे बघितलं आणि बघतच राहिलो. फार प्रेमाने मायेने जवळ त्यांनी मला आणि मला म्हटले की मला फक्त
अक्कलकोटचे वेशीव सोडतील का रे? ते म्हटलं बाबांना नक्की सोडेल का तुम्हाला? मी बाबांचा हात हातात घेतला. अगदी दबकून पावलं टाकत होते महाराज. कसं कसं आम्ही आमच्या वाहनापर्यंत पोहोचलो. मी म्हटलं बाबा तुम्हाला कुठे जायचंय तर मी घरी पोहोचवतो. नाही म्हणे मला फक्त अक्कलकोटचे वेश बाहेर गेलं का नाही मला तिथे मी सांगतो तिथं मला सोड. मला खोटं वाटेल त्या बाबांचा हात मी आता धरला. त्यांना मी जवळ घेतलं. एक हात माझ्या हातात आहे, ते चालतायत आणि मी त्यांना घेऊन चाललोय. तर शेजारी असणारा माझा एक सहकारी माझा मित्र मला म्हणतो, महाराज असा का हात केलाय तुम्ही गुरुजी? असा आडवा हात करून का रोडनी चालताय? अरे म्हटलं हे बाबा आहेत माझ्या बरोबर, त्यांचं फार त्यांना चालता येत नाही. ते म्हणतायत की मला गाडीच्या बाहेर फक्त गावाच्या बाहेर सोड, आपल्या गाडीतून त्यांना सोडू. माझ्यावर असणारे सगळे अक्कलकोटला प्रवासाला करणार ते चारही मित्र मला म्हणताय, गुरुजी तुमचं काही डोकं बिकं फिरलं की काय? कोणी नाहीये तिथं. लोक वेडी म्हणतात तुम्ही आडवा हात करू नका. अरे म्हटलं असं काय करताय? इथं माणूस आहे तो बाबा आहेत माझ्या बरोबर उभे ते. मी हातात हात घेतलाय ते चालतायत माझ्या बरोबर. ते मला दिसतायत पण मला सोडलं तर कोणाला दिसत नव्हतं. पण मला वाटलं यदा कदाचित ही मुलं माझी चेष्टा करत असते म्हणून मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. आणि संपूर्ण रोडने मी माझ्या वाहनापर्यंत असा हात करून बाबांना माझ्या गाडीपर्यंत घेऊन गेलो. मी स्वतः दरवाजा उघडला. आता मात्र मुलांनी माझी चेष्टा इतकी भयंकर करायला सुरुवात केली, म्हणे याच्या डोक्यावर परिणाम झाला, याला डॉक्टरकडे नेलं पाहिजे. हा बाजूला कोणी नाहीये, हात कोणाचा हातात नाहीये, हा बाजूला हात धरतोय, गाडीचा दरवाजा उघडतोय, एकटा बरोबर करतोय. हे काय चाललंय यात तिघांनाही कल्पना नाहीये. पण मला मात्र ते बाबा माझ्या बरोबर आहे याचा आभास नाही, अनुभूती होती. ती अनुभूती होती. मी बाबांना गाडीत बसवलं. एक मित्र म्हणला, अरे तुझ्या डोक्यात काय फरक झालाय काय? कशासाठी करतोयस तू? मी संभ्रम झाला होता माझा. मी आधीच गोंधळलो होतो. जे मला दिसतंय ते मी सत्य मानत होतो आणि जे यांना दिसत नाही ते त्याला सत्य मानत होतो. मी बाकी माझ्या मित्रांना म्हणलं पुढे कुणी बसायचं नाही, मागे बसा. मी त्यांना गाडीमध्ये बसवलं आणि आम्ही प्रवासाला निघालो. स्वतः गाडी चालवत असताना बाबांना मी बोलतोय, बाबा मला उतरायच्या टायमिंगला सांगा बरं का, म्हणजे मी तिथे तुम्हाला थांबवतो. हो म्हणे. मी त्यांच्याबरोबर बोलतोय. अक्कलकोटची वेश सोडली. माझी गाडी चालू आहे आणि माझ्या समोर एक गाडी चालू आहे. का कोण जाणे, पण तो गाडीवाला पुढचा प्रवास करत असताना मी त्याला ओव्हरटेक करू शकत नव्हतो. अचानक मात्र पुढून एक मोठी गाडी भरधाव वेगाने आली आणि त्या चालकाचा ताबा सुटला आणि ती गाडी आमच्या समोर असणाऱ्या गाडीवर इतकी जोरात आदळली. आम्ही आहे तिथे थांबलो. ती गाडी पलटी, 3-4 पलट्या खाऊन पडली. गाडीतली मुलं आणि आम्ही सगळे घाबरलो. आणि मी म्हटलं बाबांना थांबा, काय झालं, ऍक्सिडेंट झाला, मी आलोच. आम्ही एवढं घाबरलो होतो की माझ्या समोर माझे असणारी एक समोर गाडी नव्हती, अचानक आली आणि ती उचलून 3-4 पलटी खालून पडली. पण आमच्या गाडीला काही झालं नाही.
आम्ही घाबरलो, गाडीतून उतरलो, पळत सुटलो, गाडी बाजूला घेतली, सगळ्या परिस्थितीकडे पाहिलं आणि जेव्हा माघारी येऊन बघितलं तर गाडीत ते बाबा नव्हते. आणि आता मात्र मी म्हणत होतो या गाडीतले बाबा कुठे आहेत? आणि ते तिन्ही सहकारी मित्र मला म्हणतात जे नव्हतेच त्यांची विचारणा करतोच काय? मग मला सगळं काही कळलं. त्या जगाच्या मालकाने जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा, नको घाबरतो असे बालकांचा. अरे जर पुढे एखादं संकट आलं की नाही तर ते संकट दूर करण्यासाठी स्वामी महाराज प्रत्यक्षात माझ्या गाडीमध्ये बसले, मला भेटले. मला कुठं म्हणून सुद्धा यत्किंचित सुद्धा माझ्या केसाला धक्का लागणार नाही याची काळजी माझ्या स्वामींनी घेतली आणि येणारं संकट टाळून गावच्या वेशीच्या बाहेरपर्यंत त्या स्वामी महाराजांनी मला सोडवलं. म्हणून सांगत असतो मी, महाराज तुम्ही स्वामींचे चिंतन करा, महाराज तुमची चिंता करते. अरे आपली चिंता तो करणारा समर्थ आहे, आपण फक्त त्यांचं नामस्मरण आहे, ध्यान करणं गरजेचं आहे. म्हणून आज या क्षणाला त्या क्षणाला मला जाणवलं की स्वामी हे फक्त मंदिरात नाही रे बाळांनो, स्वामी तुमच्यात आहेत, माझ्यात आहेत. या जगाच्या प्रत्येक कणाकणामध्ये स्वामीमय जीवन आहे. म्हणून जो भेटेल ना त्याला स्वामी म्हणा, त्याच्या हृदयातंतकरणामध्ये स्वामी पहा. स्वामी तुम्हाला एक दिवस भेटल्याशिवाय राहणार नाही. स्वामी तुम्हाला एक दिवस भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशा परमात्म्या सद्गुरु स्वामी समर्थ महाराजांची कृपा प्राप्त जर करावायची असेल ना, आता पुढे हाच उपदेश, तुम्ही स्वामींचे चिंतन करा, महाराज तुमची चिंता करते. बोला अवधूत चिंतन.